विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, प्रकरण पहिले सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यांचा परिचय आपण पाहत आहोत। यामध्ये आपण प्रस्तावनेमध्ये काही गोष्टी पाहिलेल्या आहेत। अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे, कारण अर्थशास्त्रामध्ये मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो। मानवाच्या वर्तनाचे वेगवेगळे प्रकार असतात, त्यापैकी अर्थशास्त्रामध्ये मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो। अभ्यास पद्धतीच्या आधारे अर्थशास्त्राच्या दोन शाखा आपण केलेल्या होत्या, एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी स्थूल अर्थशास्त्र, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मायक्रो आणि मॅक्रो असे म्हणतो। मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स हे वर्गीकरण ओस्लो विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी केलेलं आहे। रॅग्नर फ्रिश आणि जॉन टिम्बरजेन यांना 1969 सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्राप्त झालेले आहे। इकॉनोमॅट्रिक्स ही जी अर्थशास्त्राची शाखा आहे, ज्याला आपण अर्थमिती म्हणतो, यामध्ये त्यांचे योगदान आहे। सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल आपण पाहिली। त्यामध्ये परंपरावाद्यांचा कालखंड जो आहे, त्यामध्ये ॲडम स्मिथ, जे.एस. मिल, डेव्हिड रिकार्डो यांचे योगदान आपण पाहिलं। त्यानंतर नवसनातनवाद्यांचा कालखंड आहे, त्यामध्ये डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांचं योगदान। त्यांचं जे पुस्तक आहे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राची मूलतत्वे, हे फार प्रसिद्ध पुस्तक आहे आणि अर्थशास्त्रामधील त्यांचे योगदान जे आहे, मार्शल यांचे योगदान अतिशय मोलाचं आहे। 1890 मध्ये मार्शल यांनी हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे। मार्शल बरोबरच जे.आर. हिक्स, पिगू, प्रोफेसर सॅम्युएल्सन आणि श्रीमती जोन रॉबिन्सन या अर्थशास्त्रज्ञांचे योगदानसुद्धा फार मोलाचं आहे। स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल आपण पाहिली। त्यामध्ये 16व्या आणि 17व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये व्यापारवादी विचारवंताच्या गटाने ज्या काही शिफारशी केल्या, त्या शिफारशी त्यानंतर 18व्या शतकामध्ये फ्रान्समध्ये निसर्गवादी विचारवंतांनी जे काही मते मांडली, त्यांची मते, त्यानंतर ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल यांचे योगदान आहे स्थूल अर्थशास्त्रामध्ये, पण त्यांच्या विचारामध्ये सरमिसळ किंवा स्पष्टता दिसत नाही। मध्ये जी जागतिक महामंदी संपूर्ण जगभर पसरलेली होती, या महामंदीच्या पार्श्वभूमीवरती लॉर्ड जे.एम. केन्स यांनी जो ग्रंथ प्रकाशित केला, द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी, ज्याला आपण पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत असे म्हणतो, हा ग्रंथ अतिशय मोलाचा ग्रंथ आहे, जो 1936 मध्ये प्रकाशित झालेला आहे। लॉर्ड जे.एम. केन्स यांच्याबरोबरच स्थूल अर्थशास्त्राच्या विकासामध्ये थॉमस माल्थस, विक्सेल, वॉलरस, आयर्विंग फिशर यांचे योगदानसुद्धा महत्त्वाचं आहे। सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या आपण पाहिली। अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय। अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान घटकांचा, सूक्ष्म घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय। एक वैयक्तिक उपभोक्ता, एक उत्पादक, एक उत्पादन संस्था, एक विक्रेता, एक उत्पादक किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत, उत्पादनाचा एखादा घटक, त्या उत्पादन घटकाची किंमत
याला आपण वैयक्तिक घटक असे म्हणतो. या वैयक्तिक आर्थिक घटकांच्या क्रियांचा, वर्तनाचा आणि कार्याचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो. मॉरिस डॉब यांची व्याख्या आपण पाहिली. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. AP लर्नर यांची एक व्याख्या आपण पाहिली. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या द्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाच्या द्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी व्यक्ती किंवा कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने व्यक्ती आणि उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने संपूर्ण आर्थिक शरीराच्या संचलनात कशा प्रकारे योगदान देतात हे माहिती होते. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आपण पाहिली. वस्तू व सेवा यांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. त्यामध्ये 2 सिद्धांत आहेत, एक मागणी विश्लेषण आणि पुरवठा विश्लेषण. उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. उत्पादनाचे जे 4 घटक आहेत, भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन, या 4 घटकांच्या किमती कशा निश्चित होतात याचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते. अर्थात भूमीचा खंड आणि खंडाचे वेगवेगळे सिद्धांत, भांडवलाला मिळणारा व्याज आणि व्याजाचे वेगळे सिद्धांत, संयोजकाचा जो नफा आहे त्याबाबतचे नफ्याचे सिद्धांत, श्रमाच्या वेतनाच्या अनुषंगाने वेतनाचे सिद्धांत, हे सगळे सिद्धांत यामध्ये समाविष्ट होतात. आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे उत्पादनाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता. या 3 कार्यक्षमता असतील तरच आर्थिक कल्याण होऊ शकतं. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत. पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते आहे वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. आता अर्थव्यवस्थेमध्ये वैयक्तिक आर्थिक घटक किंवा सूक्ष्म घटक कोणते असतात? तर एखादी विशिष्ट उद्योग संस्था असेल, ज्याला आपण प्रोडक्शन फर्म असे म्हणतो. तर वैयक्तिक उद्योग संस्था, एक कुटुंब, एक व्यक्ती, एक उपभोक्ता, एक विक्रेता, एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत, एखाद्या विक्रेत्याच्या वस्तूची किंमत, अशा वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्र हे अशा घटकांच्या अभ्यासावर भर देतं किंवा अशा घटकांचा अभ्यास करतं. 2 नंबरचं वैशिष्ट्य आहे किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती कशा निश्चित होतात याबाबतचं विवेचन केलं जातं, विश्लेषण केलं जातं. आपण बाजारात जातो, लाखो प्रकारच्या वस्तू आणि सेवा बाजारात उपलब्ध आहेत. तर यापैकी ज्या वस्तू आणि सेवा आपल्यासाठी गरजेच्या आहेत, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहेत, अशा वस्तू आणि सेवांची आपण खरेदी करतो म्हणजे मागणी करतो. या वस्तू आणि सेवा आपल्याला मोफत मिळत नाही तर त्यांना आपण किंमत देतो, मूल्य मोजतो. मग या वस्तू आणि सेवांच्या किमती कशा निश्चित होतात याबाबतचे सिद्धांत आहेत. या वस्तू आणि सेवांच्या किमती मागणी पुरवठ्याच्या आधारे निश्चित होतात. अर्थव्यवस्थेमध्ये त्या वस्तूला असणारी मागणी आणि त्या वस्तूचा असणारा एकूण पुरवठा या 2 घटकाच्या माध्यमातून वस्तूची किंमत निश्चित होत असते, सेवांच्या किमती निश्चित होत असतात. मग या वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चितीच्या अनुषंगाने जे विश्लेषण आहे ते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते किंवा त्यामध्ये येते. अर्थात वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चितीच्या बाबत जे मागणी विश्लेषण आहे, ज्याला आपण डिमांड ॲनालिसिस असे म्हणतो, आणि पुरवठ्याच्या अनुषंगाने पुरवठा विश्लेषण, ज्याला आपण सप्लाय ॲनालिसिस किंवा पुरवठा विश्लेषण असे म्हणतो. थोडक्यात मागणीचा सिद्धांत आणि पुरवठाचा सिद्धांत या 2 सिद्धांताच्या विश्लेषणावरती इथं भर दिलेला असतो.
मागणी पुरवठ्याच्या आधारे वस्तूची किंमत निश्चित होत असते आणि त्याचं स्पष्टीकरण या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये केलं जातं. नंबर 3चं वैशिष्ट्य आहे आंशिक समतोल. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका उत्पादन संस्थेचा समतोल कसा होतो. एक उत्पादन संस्था समतोलात कशी येते किंवा तिचा समतोल कसा होतो. एका उपभोक्त्याचा समतोल कसा होतो. एक उपभोक्ता आहे त्याचा समतोल कसा होतो. एखाद्या व्यक्तीचा समतोल कसा होतो. एखाद्या कुटुंबाचा समतोल कसा होतो. एखाद्या विशिष्ट उद्योग संस्थेचा समतोल कसा होतो. तर अशा वैयक्तिक आर्थिक घटकांचा समतोल कसा होतो याबाबतचे विवेचन किंवा विश्लेषण हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जातो किंवा त्याचं विश्लेषण हे सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. यामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकांना इतर घटकांपासून वेगळे केले जाते, स्वतंत्र केले जाते आणि त्यांना वेगळे करून मोठ्या घटकांपासून स्वतंत्र करून त्याचे छोट्या छोट्या घटकामध्ये रूपांतरण केले जाते आणि त्याचा स्वतंत्र अभ्यास यामध्ये केला जातो. नंबर 4 आहे गृहीतकांवर आधारित. सूक्ष्म अर्थशास्त्र हे गृहीतकांवर आधारित आहे किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये जे काही वेगवेगळे सिद्धांत आहेत त्या सिद्धांताच्या विश्लेषणासाठी वेगवेगळी गृहीत परिस्थिती घ्यावी लागते. त्याच्यामध्ये अनेक सिद्धांत आहेत. बहुतांश सिद्धांताच्या विश्लेषणासाठी इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा इतर परिस्थिती कायम असताना या गृहीतकाचा आधार घेतला जातो. इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा इतर परिस्थिती कायम असताना. इतरही अनेक गृहीतके आहेत, जसे की अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा अस्तित्वात आहे. आता अर्थव्यवस्थेमध्ये हा एक बाजाराचा प्रकार आहे. पूर्ण स्पर्धा हा एक काल्पनिक प्रकार आहे, पण एक आदर्श प्रकार म्हणून विश्लेषणासाठी एक आधारभूत म्हणून हा प्रकार घेतला जातो. बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा अस्तित्वात आहे असे गृहीत घेतले जाते. त्याचबरोबर पूर्ण रोजगार अस्तित्वात आहे. अर्थव्यवस्थेमध्ये जेवढे उत्पादनाचे घटक आहेत, भूमी, भांडवल, श्रम, संयोजन, हे सर्वचे सर्व घटक उत्पादन प्रक्रियेमध्ये कार्यरत आहेत. कोणताही घटक बेरोजगार नाही असे या ठिकाणी गृहीत घेतलेलं आहे. अर्थव्यवस्थेमध्ये शुद्ध भांडवलशाही आहे असे या ठिकाणी मानलेले असते. अर्थात शासनाचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये शासनाचा हस्तक्षेप नसतो. तर यासारख्या गृहीतकांचा आधार घेऊन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातील जे वेगवेगळे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांचे विश्लेषण या ठिकाणी केले जाते. थोडक्यात सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातील जे काही वेगवेगळे सिद्धांत आहेत, नियम आहेत, त्या सिद्धांताच्या आणि नियमांच्या स्पष्टीकरणासाठी वेगवेगळी गृहीतके घ्यावी लागतात. अझम्पशन्स ज्याला आपण म्हणतो, तशी परिस्थिती नसताना तशी परिस्थिती आहे असे गृहीत धरावे लागते आणि विश्लेषण केलं जातं. वास्तवात तशी परिस्थिती नसते, पण तशी परिस्थिती आहे असे मानले जाते. याला आपण गृहीतके असं म्हटलेलं आहे. पुढे आहे विभाजन पद्धतीचा वापर. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये किंवा अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये विश्लेषणासाठी विभाजन पद्धत वापरली जाते. अर्थव्यवस्थेमध्ये जे काही समग्र घटक आहेत, मोठे घटक आहेत, स्थूल घटक आहेत, तर या मोठ्या घटकांचं छोट्या छोट्या भागामध्ये, छोट्या छोट्या घटकामध्ये विभाजन केलं जातं आणि त्याला मोठ्या घटकापासून छोट्या घटकामध्ये स्वतंत्रपणे विभाजित करून त्या घटकाचा अभ्यास केला जातो. तपशीलवार त्या छोट्या घटकाचा अभ्यास केला जातो. आता उदाहरणार्थ भारताची लोकसंख्या आहे.
तर संपूर्ण भारताच्या लोकसंख्येचा अभ्यास न करता विशिष्ट गावातील लोकसंख्येचा अभ्यास करणे, किंवा अर्थव्यवस्थेमध्ये लाखो उपभोक्ते आहेत, तर या लाखो उपभोक्त्यांचा एकत्रित अभ्यास न करता एखाद्या विशिष्ट उपभोक्त्याचा अभ्यास करणे, किंवा अर्थव्यवस्थेमध्ये शेकडो प्रकारच्या वस्तू आणि सेवा आहेत, त्या वस्तू आणि सेवांचा एकत्रित अभ्यास न करता एखाद्याच वस्तूचा अभ्यास करणे, किंवा सर्व वस्तूंच्या किमतींचा एकत्रित विचार न करता एखाद्या विशिष्ट वस्तूच्या किमतीचा अभ्यास करणे, याला आपण म्हटलेलं आहे विभाजन पद्धत. उदाहरणार्थ, अर्थव्यवस्थेतील एकूण मागणीचा विचार न करता वैयक्तिक मागणीचा अभ्यास करणे, वैयक्तिक मागणीचा विचार करणे. राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार न करता एखाद्याच्या वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास करणे, याला आपण काय म्हटलेलं आहे, याला आपण विभाजन पद्धत असं म्हटलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे बाजार रचनांचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्रामध्ये, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या बाजार रचनांचे विश्लेषण केले जाते. अनेक बाजाराचे प्रकार केले जातात. विशेषतः स्पर्धेच्या आधारे बाजाराचे वेगवेगळे प्रकार केले जातात आणि त्याचं विश्लेषण या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते. स्पर्धेच्या आधारे जे बाजाराचे प्रकार केले जातात त्यामध्ये पूर्ण स्पर्धा आहे, जो आदर्श बाजाराचा प्रकार आहे, काल्पनिक आहे पण आदर्श आहे, शुद्ध स्पर्धा आहे, मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे, मक्तेदारी आहे आणि अल्पाधिकार आहे. तर हे बाजाराचे वेगवेगळे प्रकार आहेत. या वेगवेगळ्या बाजार रचनांचे विश्लेषण, या वेगवेगळ्या बाजारांमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती कशा निश्चित होतात याबाबतचं विश्लेषण या अर्थशास्त्राच्या कक्षेमध्ये येतं किंवा केलं जातं. 8 नंबरचा मुद्दा आहे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित आहे, कारण अर्थव्यवस्थेतील समग्र घटकांचा अभ्यास न करता विशिष्ट घटकांचा अभ्यास केला जातो. संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित असणारे जे काही प्रश्न असतील, समस्या असतील, त्यांचा विचार न करता एखाद्या व्यक्तीच्या समस्येचा, एखाद्या उपभोक्त्याच्या समस्येचा, एखाद्या उद्योगाच्या समस्येचा, एखाद्या वस्तूच्या किमतीचा अभ्यास यामध्ये केला जातो. म्हणजेच एखाद्या विशिष्ट घटकाचा अभ्यास यामध्ये केला जात असल्यामुळे याची व्याप्ती ही मर्यादित आहे, छोटी आहे. लोकसंख्या वाढ, बेरोजगारी, दारिद्र्य, तेजी मंदी, राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास हे संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडीत असणारे प्रश्न आहेत. तर अशा सर्व प्रश्नांचा एकत्रित अभ्यास न करता हे अर्थशास्त्र एखाद्या विशिष्ट घटकाचा अभ्यास करते आणि मग याची व्याप्ती ही मर्यादित झालेली आहे. तर विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आज पाहिलेली आहेत. ही वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत मी परत या ठिकाणी सांगतो आहे. वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास, किंमत सिद्धांत किंवा त्याला आपण मूल्य सिद्धांत असेही म्हणतो, त्याचबरोबर आंशिक समतोल, गृहीतकांवर आधारित, विभाजन पद्धतीचा वापर, सीमांत तत्वाचा वापर, बाजार रचनांचे विश्लेषण आणि मर्यादित व्याप्ती असे एकूण 8 वैशिष्ट्ये आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अनुषंगाने सांगता येतात. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद. आभारी आहे. थँक्यू.